पाली ही मराठीची मातृभाषा आहे का, यावर भाषातज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत। मात्र पाली आणि मराठी या दोन्ही भाषा इंडो आर्यन भाषा कुटुंबातील आहेत आणि त्यांचा विकास बोली भाषेपासून झालेला आहे। मराठी भाषेच्या जडणघडणीत पाली भाषेचा महत्त्वाचा वाटा आहे। पाली भाषा बौद्ध धर्माच्या त्रिपिटक ग्रंथांची भाषा आहे। बौद्ध धर्म भारतात हजारो वर्षे प्रभावी होता आणि त्यामुळे पाली भाषेचा लोकजीवनावर आणि भाषांवर प्रभाव पडला। पालीमध्ये अनेक शब्द संस्कृतपेक्षा सहजसोप्या आणि बोलण्यास सोप्या स्वरूपात आढळतात, जे पुढे प्राकृत भाषांमध्ये आणि त्यानंतर मराठीत आले। मराठीत असलेल्या अनेक शब्दांना पाली भाषेत मूळ आहे। उदा. बुद्ध, पाली बुद्ध, धम्म, पाली धम्म, मराठीत धर्म, संघ, पाली संघ, निबंध, पाली निबंध। अशा अनेक शब्दांवरून मराठी आणि पाली यांच्यातील भाषिक नाते लक्षात येते। पाली ही एक साधी आणि बोलण्यास सोपी भाषा होती। संस्कृतप्रमाणे जटिल व्याकरण ठेवता ती अधिक सहजगत्या विकसित झाली। मराठीतही सहजसोप्या ध्वनिरचना आणि व्याकरणाचा प्रभाव आहे, जो पालीशी साम्य दाखवतो। महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता, विशेषतः सम्राट अशोकाच्या काळात आणि त्यानंतरही। अजंठा वेरूळ लेण्यांमध्ये आढळणारे लेख आणि शिलालेख पाली भाषेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या भाषा संस्कारात पाली भाषेचा मोठा वाटा राहिला। पाली ही मराठीची थेट मातृभाषा नाही, पण तिचा मराठी भाषेच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे। संस्कृत, प्राकृत, पाली आणि अपभ्रंश या भाषांमधून मराठीचा विकास झाला आहे। त्यामुळे पाली ही मराठीच्या भाषिक परंपरेतील एक महत्त्वाचा दुवा आहे।